नमस्कार. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलवर मालवणी गप्पा या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जावराई सारख्या ग्रामीण संघातून ज्या खेळाडूने आपलं जिल्ह्याभर वलय निर्माण केलं असा एक गुणी खेळाडू गोविंद फाले आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. नमस्कार गोविंद. धन्यवाद. मला पहिलं म्हणजे या ब्रॉडकास्ट मध्ये तू बोलवलंस त्याबद्दल तुझे आभार. तुमची क्रिकेटची सुरुवात कोणत्या संघातून झाली? माझी क्रिकेटची सुरुवात आमची गावातील अतुल नेरुळकर आहे, त्या संघ होता GS गावरे. मोठा संघ होता तेव्हा. तो आणायचा सगळ्या प्लेअरना. आपलं दर्शन आहे तो पहिला स्टार्टिंगला जेव्हा त्याच्यातून खेळायला यायचो तेव्हा आम्ही नवीन नवीन होतो, मी ओळखत नव्हतो कोण आहे दर्शन, कसा आहे, काय खेळतो. तेव्हा तो आमच्या गावऱ्याच्या ग्राउंडवर त्याला घेऊन आले आणि त्या एवढे चांगले प्लेअर असताना सुद्धा तो नेरुळकर यांनी मला त्या संघात फिल्डिंग करायची संधी दिली. कारण त्यावेळी मी जरा चपळ होतो, फिल्डिंग करायची, चांगली फिल्डिंग व्हायची माझ्याकडून, म्हणून तो मला फिल्डिंग करायला एक संधी देत होता. आणि भरपूरशा अशा टुर्नामेंट झाल्या, त्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी मला संधी दिली की गोविंद काहीतरी करू शकतो, यशासाठी मला त्यांनी प्रमोट करायचं, पुढे ढकलायचं. म्हणजे तुला सांगायचं आहे की तेव्हा तू चपळ होता आणि आता बॉडी थोडी हेवी झाली, त्यामुळे तुला फिल्डिंग किंवा बाकी कुठल्या क्षेत्रात अडथळे निर्माण झाले? अजून तसं झालं नाहीये, पण थोडं जाणवते की शरीर साथ देत नाही फिल्डिंग करताना आउटफील्डला. पण माझ्या संघातून असताना एक एनर्जी असते ना की बाबा मला करायचंय, तेव्हा बरोबर होते. पण अपोजिट जर चांगला प्लेअर असेल किंवा प्रजेश सारखा प्लेअर असेल तर मला तिथे वाटतं की नाही, माझ्या प्लेस बेटर करू शकतो. मग त्यावेळी कुठेतरी मी बॅकफुटला जातो. म्हणजेच काय तर क्रिकेटमध्ये फिटनेस सगळ्यात महत्वाचं. थोडक्यात फिटनेस करायचा झाला तर तुला त्यासाठी स्वतःवर मेहनत घ्यावी लागेल आणि तू घेशील अशी मला घेईन मी, कारण अजून वेळ आहे माझ्याकडे भरपूर. तसा आताच कुठे मला 22, आता 2 दिवसापूर्वी मला 22 संपतो 23 लागलंय, तर माझ्या अजून वेळ आहे थोडा. प्रयत्न करेन, मेहनत घेईन अजून आणि अजून चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करेन. त्या संघातून खेळत असतानाही त्यानंतर तू बऱ्याच संघामधून नेतृत्व केलं. असे कोणते संघ आहेत? तसं मालवणचा संघ आहे आपल्या, सुनील दादाचा संघ, त्यांच्यातून पण खेळलोय. परत आपल्या मनोज राऊत हल्ली दादा, त्यांच्यातून पण खेळतोय. आपल्या रुपेश तांडेल, हार्दिक स्पोर्ट तेव्हाची चांगली टीम होती कुडाची, पण त्या टीम समोर तोडच नव्हती कोणाची. तेव्हा सोहेल असू दे किंवा आपला जोहेल असू दे, असे खेळायचे की समोर कोणी आला तरी बाबा बोलत होते की बाबा आता जोहेल आलाय किंवा सोहेल आलाय, आपण काय करणार. त्यांची तेव्हा दहशत होती. त्याच संघातून पण रुपेशने मला खेळायची तेव्हा संधी दिली. 2-3 मॅचेस त्यांच्या चांगला खेळलो मी, बऱ्याचशा टीम मधला खेळलोय. हार्दिक स्पोर्ट्स कुडाबद्दल तू आता थोड्या वेळापूर्वी बोलता. हार्दिक स्पोर्ट कुडा संघ नक्कीच हार्दिक स्पोर्ट असेल किंवा त्याआधी अवधी स्पोर्ट कुडा तोच संघ होता, फक्त संघाचा ओनर बदलला. रुपेश तांडल यांनी आपल्या मुलाच्या नावावर आपला संघ चालू केला. तोही संघ खरंच जिल्ह्यात दर्जेदार संघ म्हणून नावारूपास आला होता. एवढं सगळं खेळून सुद्धा तुला सध्याच्या काळात कुडाच्या संघामध्ये तुला 11 मध्ये जागा दिसत नाही. त्याबद्दल काय बोलेन, म्हणजे मला कुठेतरी एफर्ट्स कमी पडले असतील त्यांच्या टीम मधनं खेळायसाठी, किंवा माझ्यापेक्षा अजून चांगले प्लेअर त्यांच्या संघामध्ये असतील म्हणून मला त्यांची संधी दिली नसेल असं मला तरी वाटतं. की तेवढ्या गोव्याच्या चांगल्या टुर्नामेंट व्हायच्या की पंचायत लेवलच्या, की मी त्या टुर्नामेंट लाईव्ह बघायचो घरी बसून की आपली कुडाची टीम तिथे खेळते आणि त्या टीम मध्ये मला जागा नाहीये. पण मला कुठेतरी वाटायचं, दुःख पण व्हायचं की बाबा एवढ्या चांगल्या टुर्नामेंटला मला कोण बोलवत नाही खेळायला. मला वाटायचं की माझ्यात कुठेतरी कमी आहे, मी कुठेतरी काहीतरी म्हणजे जास्त जरा प्रयत्न करेन तर मला भेटेल. पण ती काय संधी मला आज शेवटपर्यंत आली नाही. जेव्हा संधी आली तेव्हा मी दुसऱ्याच तालुक्यामध्ये प्रवेश केला होता. कुडा तालुक्यातून आता मालवण तालुक्यात स्थलांतर झाला. कुडा तालुक्यात खेळायला मजा येते की मालवण तालुक्यात? असं काही नाही आहे, दोन्ही ठिकाणी मला खेळायला मजा येते. पण विषय काय की आपल्या कुडा तालुक्यात टुर्नामेंट कमी होतात, म्हणजे ज्या लीग्स म्हणा किंवा अजून टुर्नामेंट कमी होतात ज्या माझ्या लेवलच्या तेव्हा होते तेव्हा. पण मालवण तालुक्यात मला भरपूर सपोर्ट भेटला. पहिलं म्हणजे पायास होते आपला, अशा भरपूर प्लेअर मला सपोर्ट केला. मी कुडा तालुक्याचा असून सुद्धा मला मालवण तालुक्यात बऱ्यापैकी त्यांनी खेळवलं. म्हणजे सगळ्या लीग मध्ये मला त्या घ्यायच्या. परत सगळे जण मला सपोर्ट करायची. पहिली गोष्ट म्हणजे मी त्यामुळे तिकडे जास्त खेळलोय मालवण तालुक्यात, त्यामुळे मालवण जरा जास्त आवडते. जिल्ह्याबाहेर जाऊन मुंबई सारख्या ठिकाणी पण तुझा खेळाचं प्रदर्शन अतिशय सुरेखरित्या सादर केलंय. त्या टुर्नामेंट बद्दल काय सांग?
त्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे कुर्ल्याची टुर्नामेंट होती. मला पहिल्यांदाच मुंबईला बोलवलं होतं पहिल्यांदा. त्या टुर्नामेंटला गेलेलो. शेवटचे मला 3च चेंडू खेळायला भेटले आणि 12 धावांची गरज होती. तर डिवा टीम मधून एका खेळायला गेलो. माझा मित्राचा संघ होता आणि त्या टुर्नामेंटमध्ये ते 2 सिक्स मारलेले. तेव्हापासून मला त्या टीम मधनं कधी पण टुर्नामेंट असेल तेव्हा मी जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा ते मला बोलवायचे. अशी नंतर जेव्हा भांडुपला एक टुर्नामेंट झाली पहिली मोठी टुर्नामेंट होती 35,000ची. आपल्याकडून तसे प्लेअर कोण गेले नव्हते पण तेव्हा मला त्या टुर्नामेंट त्यांनी बोलवलं आणि त्या टुर्नामेंट मला मॅन ऑफ द सिरीज भेटलेलं आणि तेव्हा शूज होते सेगाचे. मला तेव्हा खूप आनंद झाला की पहिल्यांदा मला असं काहीतरी भेटलेलं त्या टुर्नामेंट. ते शूज अजून माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच मैदानामध्ये तू आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं, परंतु एखादं असं मैदान ज्या मैदानात तुला खेळायला अतिशय आवडतं. असं मैदान म्हणजे रेवता आहे आपल्या मालवणमध्ये रेवताचं मैदान आहे. त्या मैदानावर तिथला क्राऊड असतो ना, लोक असतात तिथे सपोर्टिव्ह असतात, जी बाहेर ओरडतात. ते बघून तिथे खेळायला जी मजा येते ना ती कुठच्या मला तसं ग्राउंडवर येत नाही. तिथे भरपूर क्राऊड असतो त्या टुर्नामेंटला. तुझा आवडता कर्णधार म्हणजे ज्यांच्या ज्या ज्या खेळाडूंचा अंदाज खेळला असेल, कर्णधारांच्या ज्या ज्या संघामधून खेळला असेल, एखादा असा कर्णधार ज्या त्या कर्णधारच्या अंडर खेळताना बरं वाटतं, म्हणजे प्रेशर नसतो एक खेळाडू म्हणून. असा म्हणजे आपला प्रजेश, आमची मनोरंजनाची टीम असते तेव्हा तो सगळा भार जो आहे तो कॅप्टन स्वतःवर घेतो आणि आम्हाला मोटिवेट करत असतो की बाबा तू खेळ, तुझा परफॉर्मन्स कर, तुझा बिंदास खेळ, तुला जे वाटेल ते तू कर, तुला वाटलं मार सिक्स तर मार, तुला सिंगल घ्यायचं सिंगल घे, काही टेन्शन घेऊन तो बिंदास खेळ जा. असं बोलणं म्हणजे प्रजेश आपलं. म्हणजे प्रजेश बरोबर हल्लीच्या काळात बऱ्याच टुर्नामेंट खेळत आहे. प्रजेशची एखादी चांगली गोष्ट म्हणजे त्याबद्दल तुला वाटतं की एक प्रजेश हा चांगला कर्णधार म्हणून नावारूपास येईल. प्रजेश असा खेळाडू आहे ना जो शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच धरून राहतो, सगळ्यांना ओरडत राहतो की बाबा त्याचा एक अग्रेशन आहे की तो अग्रेशन मध्ये प्रत्येकासोबत बोलत असतो. पण त्याचा एकच आहे की मॅच जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत आपण गेम सोडायचा. आता शेवटपर्यंत तो मॅचच्या आतमध्ये घुसूनच खेळणार पूर्णपणे. आपली फिल्डिंग असते त्याचा फिल्डिंगचा पण लाजवाबच येतो आपल्या सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गात जिल्ह्याभरात नाव आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर कुणाकडे बघितलं जातं तर तो प्रदेश राव. प्रजेश राव आहे. नक्कीच प्रदेश रावले हा मालवण तालुक्यातील सुपुत्र कट्टा गावात तीन सुपुत्र आहे. त्याचा बऱ्याच ठिकाणी आपण खेळ पाहिलाय. मालवण तालुका असू दे किंवा ओपन टुर्नामेंट असू दे, तो ज्या संघात खेळतो तो आपले 100% देतो. त्यामुळे प्रदेश तुझ्या मते तर चांगला खेळाडू आहे. आम्हालाही तसंच वाटतं की प्रदेश एक सुरेख कर्णधार बनू शकतो. साई स्पोर्ट कट्टा संघ ज्यावेळी मालवण तालुक्यातील टुर्नामेंट किंवा कुडाळमध्ये मोठमोठ्या टुर्नामेंट होत असतात, बऱ्याच वेळी साई स्पोर्ट कट्ट्यातील काही खेळाडू घेऊन प्रदेश दुसऱ्या संघातून खेळतो. त्यावेळी तुला आलेले काही अनुभव? त्यावेळी म्हणजे प्रजेश पहिलं म्हणजे स्वतःच्या प्लेअरांना ती जास्त प्रमोट करतो. पहिली गोष्ट म्हणजे बाहेरून कोणी आले किंवा तर कुठच्याही समोरच्या टीम मधचा कुठचाही मोठा प्लेअर होते तो त्या गोष्टीकडे न बघता तो सांगतो की स्वतःकडे बघा, स्वतःला जे इम्प्रूव्ह करायला जमेल, स्वतःकडून जो परफॉर्मन्स होईल तो बघा, समोरच्या प्लेअरकडे बघत राहू नका. त्याकडे बघितलं तर आपण कुठेतरी पाठी येऊ. समोरचा प्लेअर बघून खेळू नका कधी. आपल्याकडून जेवढं काय होईल 100% त्यात तुम्ही द्या. हेच कारण आहे की तू कुडाळ तालुका सोडून मालवण तालुक्यात जॉईन झाला. असं काही कारण नाहीये. एक सिच्युएशन होती देवाची की माझ्या संघाबद्दल होती एक सिच्युएशन ती निर्माण झाली म्हणून मी मालवण संघामध्ये खेळायला गेलो. असा एखादा गोलंदाज ज्या गोलंदाजाची गोलंदाजी खेळताना भीती वाटते, म्हणजे आपल्याला हा गोलंदाज एका दुसरा चेंडू डॉट काढेल किंवा आपली विकेट जाईल, या गोलंदाजाला थोडं सांभाळून खेळलं पुढच्या गोलंदाजावर अटॅक करता येईल असा एखादा गोलंदाज? बाहेर सलमेडा जेव्हा मी समोर येतो तेव्हा तो कायम मला म्हणजे ब्लॉकच करायला बघत असतो. त्यामुळे त्याची जरा थोडी भीतीच वाटते. समोरून बॉलिंग टाकायला आला की चेंडू जो वळवतो ते अंदाज घ्यायला जमत नाही. त्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं. पण मधील मातब्बर खेळाडू सध्याच्या काळात त्या खेळाडूंचं सिंधुदुर्ग जिल्ह्याभर नाव चर्चेत आहे की सर सुनील मालवणकर, त्याचबरोबर आमचे मित्र विशाल रुपे, यांच्याबद्दल काय सांगतो? सुनील मालवणकर बद्दल बोलणं म्हणजे मी खूप लहान आहे त्याच्यापेक्षा आणि त्याच्याबद्दल बोलणं मला मोठेपण आहे. पहिली गोष्ट सुनील मालवणकर सारखा प्लेअर आपल्या मालवण तालुक्यात आहे, पूर्ण सिंधुदुर्गात नाहीये. त्यासारखा जो शॉट ऑफ पूल तो फटका खेळतो तो माझ्या बघण्यात तर मी बघितला नाही की एवढा शुअरली आणि परफेक्ट मारणारा रायटर म्हणजे सुनील मालवणकर आहे. आणि सुनील मालवणकर बघूनच मी शॉर्ट बॉल खेळायला शिकलोय. पहिली गोष्ट त्याला फॉलो करूनच मी पण त्याच्या फॉलो बऱ्यापैकी करतो कारण तो प्लेअरच वेगळा आहे.
म्हणजे तू कोणाला कधी दुखवत नाही किंवा काय कुठच्या गोष्टी तोडत नाही कुठच्या गोष्टी पहिली गोष्ट, आणि तू बिंदास खेळणारा प्लेअर आहे. एक गाव एक स्पर्धा खेळत असताना बऱ्याच स्पर्धा तुम्ही खेळला. मला वाटतं पावसाळी पहिली रबर बॉलची स्पर्धा, ज्या स्पर्धेत तुमचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं, त्या स्पर्धेबद्दल काय सांगा? त्या स्पर्धेबद्दल म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एवढा तुफान पाऊस होता की आमच्या फक्त म्हणजे आमचं लक फॅक्टरच म्हणा की आमची जेही मॅच लागेल त्या टुर्नामेंट म्हणजे त्या मॅचला एवढा धो पाऊस यायचा की रन्स पण खूप कमीच व्हायचे. म्हणजे आम्ही पहिले आमची परत आमचा कप्तान राकेश तो पहिले टॉस जिंकायचा. आमची फिल्डिंग आली की आम्ही आमचे सगळे बदल म्हणजे दत्त असू दे आमचा, रोहित असू दे, मंगेश टाकायचा, राकेश, हे चारही जण एक 4 ओव्हरला 24-25 किंवा 22-20 असेच धरायचे. म्हणजे आम्ही इझी व्हायचं आम्हाला. मी आणि राकेश आम्ही सिंगल डबल करून तिने मॅच जिंकायचो. आणि त्या टुर्नामेंटला माझा मित्र म्हणजे राकेश, त्याला सगळ्या 4ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटले. 4ही मॅच फायनलला पण तोच मॅन ऑफ द मॅच होता. म्हणजे वन साइड तो खेळत होता माझ्यासोबत, मी पण खेळत होतो, पण आमचे कसं म्हणजे कॉम्बिनेशन होत होतं, सिंगल रन्सच कमी व्हायची पहिली गोष्ट. आणि त्या टुर्नामेंट मध्ये एक मोठी मॅच म्हणजे फायनलची अपोजिट दाजी नाईक होता. आम्ही मॅच सोडलेली, आम्ही खुश होतो की आम्ही फायनलला गेलो पहिलं, तिथेच खुश झालो. पण आम्हाला वाटलं की आम्ही फायनल पण मारू शकतो. मग आम्ही एकत्र येऊन म्हणजे एक हे केलं की फायनल मारायचे काही. मग सगळ्यांनी एफर्ट दिले. मी, राकेश, तेव्हा पाऊस भरपूर आलेला तुफान, मी पण होतो त्या टुर्नामेंटला, माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे आम्ही ती मेहनत करून केली मेहनत आणि आम्ही जिंकलो ती टुर्नामेंट. क्रिकेट खेळत असताना आपल्याकडे तुझ्या क्रिकेट वेळी माहिती नाही, पण आमच्या क्रिकेट वेळी तर मला आठवतं आम्ही पिढ्याच्या बॅट पासून सुरुवात केली. तुझंही क्रिकेटची सुरुवात तशाच काही पद्धतीने झाली की काही वेगळं? नाही, जसं मी जेव्हा क्रिकेट चालू केलं, मी आता हे 6-7 वर्ष क्रिकेट खेळतोय. पण मी जेव्हा क्रिकेट चालू केलं तेव्हा सगळं म्हणजे चांगलं होतं, सेटल होतं सगळं, काय विषय नाही. फक्त मला संधी भेटत नव्हती. ती संधी म्हणजे आमची ब्राह्मणची टुर्नामेंट होती पहिली, म्हणजे सिंधुदुर्गातली पहिली टुर्नामेंट म्हटलं तरी काय नाही, मोठी टुर्नामेंट होते. त्या टुर्नामेंटला मी जरा थोडी चांगली बॅटिंग केली. माझ्या गावच्या संघात मी खेळत होतो, गावराई आमचे लोकल स्पॉन्सर होता आमचा, त्यांनी टीम टाकली. त्या टीम मध्ये खेळत असताना मी जरा चांगला परफॉर्मन्स केल्यामुळे पिंटूची लीग झाली, नितीन जबडे आपला. त्या लीग मध्ये खेळत असताना म्हणजे माझ्याकडे तेव्हा शूज नव्हते किंवा माझे स्वतः म्हणजे कपडे पण असे कोणीतरी दिलेले आम्ही त्यावेळी घालत होतो की कपडे पण घ्यायला तेव्हा आपली वेळा नव्हती, परिस्थिती नव्हती तेवढी. म्हणजे असं तेव्हा मला जाणवलं की काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे चार आपण काहीतरी क्रिकेटमध्ये केलं तर आपल्याला काहीतरी अजून नाव भेटेल किंवा अजून पुढे जायला भेटेल, प्रयत्न केला तेव्हा. त्यानंतरच मला वाटतं तुला मयूर स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर घोषित करण्यात. हो, त्यानंतर म्हणजे ती टुर्नामेंट मध्ये चांगला परफॉर्म झाला. त्या टुर्नामेंट मध्ये मला मॅन ऑफ द सिरीज भेटलेली, कारण वन साइडेड सगळ्या टुर्नामेंट म्हणजे ती पूर्ण मॅच खेळलो तेव्हा. म्हणजे गोविंद पाऱ्या कोणाला माहितीच नव्हता पहिली गोष्ट. त्या टुर्नामेंट मध्ये कोणी एक पहिलीच मॅच झाली, निखिल बरोबर आपल्या मॅच होती, निखिल बरोबर आपला चौक्याचा त्यासोबत मॅच होती, आणि पहिली मॅचला आम्ही हरलेलो. तर दुसऱ्या मॅचला जेव्हा क्रिटिकल सिच्युएशन होती तेव्हा वन डाऊनला मला बोलवून घेतलं की तू उतर म्हणून खेळायला. तेव्हा मला कॉन्फिडंट होतं की बाबा मला कोणतरी चान्स, मला काहीतरी करून दाखवायचं होतं. मग मी त्या टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग केली, ती मॅच आम्ही जिंकलो. हळूहळू करत करत फायनलला गेलो, फायनली जिंकलो. आणि त्या टुर्नामेंट नंतरच माझं नाव खरं झालं, चर्चेत आलं, मला बाहेर खेळायला बोलायला लागलं. त्या टुर्नामेंट नंतर मी थोडा बरा झालो. एक गाव एक संघ मध्ये तुमचा गावराईचा संघ एक अव्वल स्थानी होता. मयूर स्पोर्टची टुर्नामेंट असेल, बऱ्याच ज्या एक गाव संघ अशा धर्तीवर चालू असलेल्या स्पर्धांमध्ये तुमचा संघ चांगला परफॉर्मन्स करत होता. असं असताना ही अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की तुला गावराई सोडून सुकळवाड संघात प्रवेश करावा असा वाटतं? म्हणजे माझा संघ चांगल्या फॉर्म मध्ये पण होता, काय विषय नाही. पण अशी सिच्युएशन झाली की माझा जो मेन माझा जो साथ द्यायचा म्हणजे राकेश आपला बरोबर, तो काही कामानिमित्त तो मुंबईला गेला. अजून 2-3 जण आहेत, कामानिमित्त ते सगळेजण आपापल्या कामाला लागले. त्या गोष्टींमुळे कुठेतरी बॅकफुटला आला माझा संघ. जेव्हा 2025 आपले वर्ष चालू झालं त्या वर्षात पहिल्या 2 टुर्नामेंट लागल्या माझे. म्हणजे त्या 2024 मध्ये एवढं नाव कमवलेलं मी की माझे स्पॉन्सर भरपूर होते की गोविंद तू ये माझ्या संघातून खेळायला, आम्ही टीम टाकतो. पण मी माझ्या संघाला प्रमोट करायला बघत होतो. माझ्या संघ खेळतात, मी बऱ्याच जणांना फोन लावला, माझ्या राकेश होती किंवा अजून बऱ्याचशा प्लेअरांना मी फोन लावला की आपण बाबा खेळूया की अशा टुर्नामेंटला आपले स्पॉन्सर आहेत. याच्या आधी आम्हाला कोण स्पॉन्सर नव्हता तर कोणी नव्हतं, आम्ही आमच्या खिशातून पैसे खर्च करायचो. किंवा आपण जी मयूर स्पोर्टची टुर्नामेंट आहे
त्या टुर्नामेंटला पण आम्ही एक स्वतःच्या खिशातले पैसे काढूनच आम्ही ते टुर्नामेंट जिंकलेलो थोडक्यात सांगायचं तर. आम्ही जे बक्षीस मागतो ते आम्ही ठेवायचो आमच्याकडे, म्हणजे वाटून घ्यायचो नाही पैसे ठेवा, कारण का की आम्हाला उद्या पुढची टुर्नामेंट खेळायची असेल तर आपल्या खिशातले पैसे घालावे लागतील, म्हणून आम्ही ते पैसे सेव्हिंग करायचो. अशा सिच्युएशन मध्ये आमचा राकेश म्हणजे जो मला मेन सपोर्ट करायचा तो बाजूला झाल्यामुळे मी काहीसा म्हणजे घरात बसून तर मी राहू शकत नाही, पॅशन क्रिकेट आहे, क्रिकेट शिवाय मी बाहेर राहू शकत नाही. त्या गोष्टीमुळे मी म्हटलं विचार केला की आमचा दीडी आहे, त्या दीडीला विचारलं की असं असं सिच्युएशन झाली आहे, मी तुमच्या संघातून खेळू शकतो काय, तर तो दीडी बोलला तू ये आमच्या संघातून आपण खेळूया मग, तर तू तुझ्या प्लेयरांना त्यांना आधी विचार. पण मी राकेशला एक फोन केला, पण तिने तेव्हा ऐकून न ऐकल्यासारखं केलं, पण त्याचा गैरसमज झाला उलट. आणि नंतर मग त्या वादावाद पण झाले भरपूर, काही विषय नाही. पण आज मी सुकवाड संघामध्ये आलो, त्याचं कारणच ते होतं की मी त्या संघामध्ये खेळायला आलो, तर माझे मेन जे प्लेयर आहेत तेच साईडला झाले. हा मुद्दा मांडायचं कारणच ते होतं की बऱ्याच गोष्टी तुझ्याबद्दल आम्हाला तालुक्यामधून ऐकायला येत होत्या की गोविंद पाले असा आहे, गोविंद पाले तसा आहे. आज या प्लॅटफॉर्म मध्ये मुद्दामच हा प्रश्न तुला विचारला गेलाय. नक्कीच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुझ्याबद्दल गैरसमज करून बसले असतील त्यांना हे रोखोक उत्तर असेल. नक्कीच धनगर समाजाच्या बऱ्याच लीग होतात, तुमच्या समाजाच्या बऱ्याच लीग होतात. अशी कोणती स्पर्धा म्हणजे स्पर्धा जी तुला समाजाच्या संघातून खेळायला जास्त आवडते? घरी बंबरचे आमचे रोडा मार्ग घरी बंबरची टुर्नामेंट होते, म्हणजे चांगली टुर्नामेंट होते. 30,000 प्लस म्हणजे 30,000 प्लस बक्षीस असते तिथलं. आणि तिथला जो क्राऊड पण म्हणा किंवा आमच्या समाजातले लोक तिथे जास्त आहेत बऱ्यापैकी, आणि त्या लोकांना बऱ्यापैकी आवड सुद्धा आहे. आणि त्या टुर्नामेंटमध्ये मी माझा त्या परफॉर्मन्स तिथे चांगलं होतं. त्या टुर्नामेंटला सलग 2 वर्ष आम्ही मारायचो. त्या 2024 मध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं म्हणजे आमच्या समाजातून खेळायला, म्हणजे आमची एक सरपंचची टीम आहे, अक्षय वरग म्हणा आपला अमित म्हणा, त्यांनी चालू केली टीम. एक फॉर्मॅट असायचा, 2 आयकॉन असायचे, पण त्याच तालुक्यात त्यांनी घ्यायचा. सरबळला आमचा पुढा तालुका तो मला पडतो, ते मला आणि माझा भाऊ मंगेश आम्ही दोघं जण त्याच्या संघातून खेळायला जायचो. तर 2024 मध्ये आमच्या समाजाच्या म्हणजे आम्हाला माहिती नव्हत्या बऱ्याचशा टुर्नामेंट, त्या टुर्नामेंट आम्ही खेळायला जायचो. त्यात बऱ्याचशा 2024 मध्ये आम्ही एकही फायनल हारलो नाही. किमान 13 ते 14 फायनल आम्ही सलग जिंकत गेलो त्या टुर्नामेंटला. सगळ्या टुर्नामेंटच जिंकलो आमच्या समाजाचा. आणि मला एक वेगळं फील होतं की माझ्या समाजातून खेळताना एक चांगलं वाटतं की आपली लोक आहेत की बाबा काहीतरी बाबा गोविंद आपला कुठेतरी पुढे जातोय किंवा आपल्या समाजाचा प्लेअर आहे अशी लोक बोलतात जेव्हा, तेव्हा मला पण कुठेतरी चांगलं फील होतं, समाधान. मध्यंतरी पुराची स्पर्धा क्रिकेट स्पर्धा लागलेली होती. त्या स्पर्धेदरम्यान तू वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता. मला वाटतं त्या स्पर्धेदरम्यान तुमच्या समाजाची पण एक स्पर्धा लागलेली होती. तुला या स्पर्धेचंही फॉर्म सिलेक्शन झालं होतं आणि त्या स्पर्धेत तू शब्द दिला होता. दोन्हीकडे ऍडजस्ट करताना तुम्ही तारंबार उठून आली. त्या स्पर्धेदरम्यान नेमकं काय घडलं? नेमकं म्हणजे पीटीएम आमची स्पर्धा आमच्या समाजाची स्पर्धा पहिली अनाऊन्स झालेली होती. आम्ही संघ टाकलेला होता आमचा आपल्या सरबळचा, आणि टीटीएमएम सुद्धा तेव्हा त्याच ह्याला जाहीर झाली त्याच महिन्यात. आणि झालं कसं की माझी 4 टीटीएम आपली स्पर्धा चांगली होती आणि मोठी टुर्नामेंट असते पहिली, म्हणजे ती पण मला खेळायची असते, कारण मी आधीच्या आधी पण तिथे आम्हाला संधी भेटायची ना, 2 वर्ष मला संधी भेटत होती. आणि मोठी टुर्नामेंट असते टीटीएम पुढे तालुक्यात, तिथे मला खेळायचं होतं. म्हणून मी फॉर्म भरला. आणि माझं नशीब एवढं की मॅच सुद्धा त्याच वेळी टीटीएमला जेव्हा मॅच लागली तिथे पण एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी मॅच लागल्या, आणि त्यामुळे मी अडचणी झालो तिथे भरपूर. पण माझा कर्णधार विक्रम त्याने मला सपोर्ट केला तेव्हा की तू 2 मॅच खेळ आणि तू जा खेळायला. त्या गोष्टीमुळे मी कुठेतरी म्हणजे दोन्ही ऍडजस्ट झालं. पण असं झालं की इकडे पण नाही तिकडे पण नाही, दोन्हीकडे माझं सगळं विस्कळीत झालं आणि काहीच म्हणजे हे परफॉर्मन्स झाला नाही त्या दिवसात. आणि दोन्हीकडे पराभव पत्करावा लागला. दोन्ही ठिकाणी पराभव झाला. एवढा चांगला खेळाडू ना इकडचा ना घरचा ना घाटका झाला. बरोबर, एकाच स्पर्धेत. त्यामुळे आपलं नाव पण स्पर्धेदरम्यान खराब होतं. बरोबर. त्या टुर्नामेंटला मला असं जाणवलं की मी पुढा टीटीएम खेळलो नाहीच, पण म्हणजे माझ्या संघातून खेळायला गेलो, ज्या समाजातून कधी एकही मॅच हारलो नाही, पण त्या दिवशी इथे मी काहीतरी चुकीचं केलं, त्या गोष्टी शिक्षा मला तिथे पण भेटली की पहिल्यांदा मला ते हार पत्करावी लागली. त्या गोष्टी तुम्ही तेव्हा मला गिल्टी फील झालं की बाबा मी काहीतरी चुकी केली, तिची शिक्षा देवाने मला इथे दिली त्या टुर्नामेंटला. गावची स्पर्धा खेळत असताना तुझ्या बरोबर आवडता खेळाडू तू प्रत्येक वेळी सांगतो माझा मित्र, माझा म्हणजे आधारस्तंभ कोण असेल तर तो राकेश आहे.
राकेश व्यतिरिक्त संघातील अजून एखादा खेळाडू ज्याची गोलंदाजी असेल किंवा त्याची फलंदाजी असेल तुला आवडते असा आवडता खेळाडू? रोहित आहे, माझा दत्ता आहे. दत्ताची शैली ही सगळ्यांना माहितीच आहे. तो वेगळा म्हणजे आमच्या संघातील एक मेन गोलंदाज म्हणतात तरी काही नाही, तो दत्ता. म्हणजे बऱ्याचशा टुर्नामेंट अशा गेल्या की ज्या टुर्नामेंटला आम्ही हारत असताना सुद्धा दत्ताने आम्हाला ती टुर्नामेंट जिंकून दिली. आणि तो एक असा आहे, तो पण असंच आपल्या ब्रिजेश सारखाच खेळाडू आहे, शेवटपर्यंत मॅच सोडत नाही. आणि आमच्या संघातून तो एक म्हणजे लेजंड आहे, जो आम्हाला समजून घेतो किंवा म्हणा किंवा आमच्यासाठी मेहनत पण करतो बऱ्यापैकी आणि आम्ही चांगले खेळतो. रोहित आणि आमचा दत्ता. दत्ताबद्दल नक्कीच मी बोलेन. बऱ्याच वेळा आम्ही गावराई संघाच्या तुमच्या लीगला मी बऱ्याच वेळा लाईव्ह करायला जातो. मला घरच्यासारखी वागणूक तुमच्या तिथे भेटते. याचं सर्व श्रेय दत्ताला जातं. तो दत्ता असेल किंवा राकेश असेल, मंगेश असेल, रोहित असेल, हे आजपर्यंत खूप वेळा बघितलं की मी त्यांना काही बोलतो. मी एका वेळी राकेशला किंवा याला टोचून बोलतो रोहितला, पण ते कधी मनाला लावून देत नाही. नक्कीच मी या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आधी मी त्या दोघांची माफी मागतो की चुकून माझ्याकडून तुमचं मन दुखावलं असेल तर नक्कीच मला तुमचा मोठा भाऊ म्हणून किंवा छोटा भाऊ म्हणून माफ करा. तू हे जे बोललास त्याच्यावर मला एक बोलायसारखं वाटलं आता की माझा संघ गावरे जो सोडला त्याचं कारण पण मी आता तुला सांगितलंय. पण मी माझ्या गावाची किंवा माझ्या मित्रांची म्हणजे राकेश असू दे किंवा रोहित असू दे, दत्ता असू दे, त्या सगळ्यांची मी या लाईव्ह मध्येच म्हणजे आपल्या जो ब्रॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये मी त्यांची माफी मागतो. कारण तेव्हा सिच्युएशन तशी होती, कारण पण तसं होतं, म्हणून मी त्या संघ सोडायला लागला मला. मी आज सुकाड मध्ये खेळलो. मला सर्व म्हणजे माझे मालवण तालुके सगळे प्लेयर आहेत, म्हणजे पायस होते किंवा दर्पण सगळे म्हणजे आपले ऑल ओव्हर सगळे विशाल असू दे, त्यांनी सगळ्यांनी मला ऍक्सेप्ट केलं सुकाड संघातून घेताना. कधी माझ्या मालवण तालुक्यात एकही टीमने माझे ऑब्जेक्शन घेतलं नाही. भले मी चांगला खेळत होतो तरी त्यांनी मला कॉम्पिटिशन न मानता आपला मित्र आहे खेळू दे त्याला असं खेळायला दिलं. त्या सगळ्यांची पण मी आभारी म्हणजे हे आभार मानतो की मला त्यांनी खेळायला संधी दिली. आणि माझ्या गावाची म्हणजे माझ्या गावरे गाव आहे ज्या आता म्हणजे बोलायचं नव्हतं मला, म्हणजे मी बोलतो की अजून पण मी गावरे गावातच राहतो. पण मला पूर्ण माझे जेवढे प्लेयर आहेत तेवढ्या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि म्हणून मी आज सुपाड संघातून खेळतोय चांगला. आणि आता सुपाड संघात मी स्थलांतर झालो आणि कायमस्वरूपी त्याच्यातून खेळणार सुद्धा आहे. आणि त्यामुळेच मी त्यांची मला एक गिल्टी फील होतं की बाबा माझे प्लेयर आहेत जे राकेश किंवा रोहित, मला असं वाटतं कधी जरी टुर्नामेंट जाताना ते समोर खेळत असतात आणि मी अपोजिट असतो त्यांच्या, तेव्हा असं फील होतं की बाबा नाही माझेच प्लेयर आहेत, मी त्यांना काय करू किंवा खेळताना पण असा विचार येतो. पण तेव्हा मॅच असते, त्या मॅच समोर मित्र आणि कोण बघायचा नसतो, आपल्याला परफॉर्मन्स द्यायचं असतं हे दाखवायचं असतं आपलं काय. क्रिकेटच्या मैदानात उतरतो, सख्खा भाऊ जरी आपल्या अपोजिट असला तरी आपण आपला गेम करायचा असतो. त्यामुळे तू पण गिल्टी फील करू नको. काही अडचणी असतील, कधीतरी समोरासमोर या काही गोष्टी गैरसमज असतील ते दूर करा. नवीन जेव्हा एक गाव एक संकल्पना नव्हती तेव्हा ओपन टुर्नामेंट व्हायचा. आपल्याकडे बऱ्याचशा ओपन टुर्नामेंट होत्या. अशी असा एखादा संघ ज्याच्यातून ओपन टुर्नामेंट खेळतो. म्हणजे पहिला मी साई स्पोर्ट म्हणजे म्हणतात म्हटलं आम्ही नवीन टीम त्यांनी चालू केली. म्हणजे पहिली जी जुनी टीम होती ती साई स्पोर्ट, ते भरपूर मोठं नाव होतं तेव्हाचं. साई स्पोर्ट हे चर्चेतील नाव आणि कुठेतरी म्हणजे ड्रॉप झाले समजा म्हणजे साई स्पोर्ट कट्टा. नंतर आपला प्रजेश असू दे किंवा नितीन जबडे असू दे, त्यांनी नवीन परत संघ एकत्र देऊन नवीन यंग प्लेअर म्हणजे मी असू दे, बरेचसे माझे दीडी किंवा आमचे बरेचसे प्लेअर आहेत दोन तीन, त्यांना आम्हाला परत त्या संघात म्हणजे साई स्पोर्ट मध्ये एंट्री दिली. म्हणजे आम्ही सगळं एकत्र येऊन तेव्हा बऱ्याचशा टुर्नामेंट म्हणजे हार्दिक स्पोर्टची संघ तेव्हा तो टफ फाईट होता सगळ्यांना बऱ्यापैकी. त्या वर्षात जेव्हा आम्ही पदार्पण केलं तेव्हा आम्ही हार्दिक स्पोर्टला पण बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही हरवलं. म्हणजे अपोजिट जेव्हा सोहेल असू देत, आपला रुपेश असू देत, त्यांच्या अपोजिट पण त्याची चांगली परफॉर्म झाली किंवा आमचा संघ चांगला खेळला. बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यांना टफ फाईट होताना आम्ही हरवत गेलो. म्हणजे तेव्हा आमची टीम कुठेतरी परत साई स्पोर्ट बहरात येत होती. पण काहीच्या कालांतराने परत हे एक गाव क्रिकेट चालू झालं. म्हणजे जेव्हा माझा स्टार्ट झाला तेव्हा मी चांगला कुठेतरी खेळत होतो आणि मला वाटलेलं की मी कुठेतरी वरती खेळेन म्हणजे चांगल्या टीम मध्ये. त्याच वेळी हा एक गावचा प्लॅटफॉर्म आला आणि तिथं परत आम्ही बॅकफुटला जातो. म्हणजे तुझ्याबरोबर बघायचं झालं तर कॉन्फिडन्स होतच राहणार. ज्यावेळी तू ऐन बहरात येत होता तेव्हा ओपनच्या टुर्नामेंट बंद झाल्या. ज्यावेळी तुला वाटत होतं की कुडाळ संघात तुला पदार्पण करायची संधी आली आहे तेव्हा तू कुडाळ तालुक्यातून मालवण तालुक्यात. तो एक इन्सिडेंट असा झाला की तुम्हाला सांगितलं पहिलं तेच कुडाळ तालुक्यात मी वाट बघत होती मला गोव्यात संघात म्हणजे गोव्याच्या टुर्नामेंटला खेळायला भेटेल. पण अशी सिच्युएशन झाली की मी गावऱ्या संघ सोडून सुकवाडीत आलो, सुकवाड संघामध्ये.
आणि सुपरवाड संघ आल्यानंतर माझा तालुका चेंज झाला, मालवण तालुका झाला. आणि मालवण तालुका झाल्यामुळे मी त्यांच्या संघातून खेळायला त्यांनी मला माझ्याकडे फोन केला की असं असं आहे, तू आता मालवण तालुक्यातून खेळू शकतो, मग तू आपली गोव्याची टुर्नामेंट होती आपली मांजरे, त्या पहिली मांजरे मध्ये तेव्हा त्या टुर्नामेंटला आपल्याला सगळ्या एकत्र खेळायला येतो आमच्यात. आणि तेव्हा पण अशीच विचार आली की तेव्हा जोईलने मला फोन केला, आपला जोईल नाईक, त्याने मला फोन केला की गोविंद आपल्याला कुड्या तालुक्याची एंट्री केली आहे मांजरेमला, आपल्या तिथे खेळायचंय. तर मी जो म्हणजे काय बोलू असं झालं म्हटलं की जेव्हा एवढे दिवस मी वाट बघून सुद्धा मला कुठल्या संघाने बोलू नाही, तेव्हा असं केलं की वेळ आली पण काय नाही. म्हणजे थोडक्यात मला तिकडे पण खेळायचं तिकडे पण असं झालं ना, मी काय करू असं त्या म्हणजे काही टुर्नामेंट खेळलो नव्हतं पहिली मालवण, कुठे कुठं खेळू तिकडे, पण मला भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम होणार होते की सुपवाड संघात खेळतोय, मग तू कुठं संघातून कसा काय आला, त्या गोष्टी पण तुम्ही मला संघातला हो बोललो आणि आता नाही बोललो. आता ज्या संघामध्ये तू खेळतोय त्या संघात एखादा खेळाडू ज्याची शैली तुला आवडते? समीर आपला पेडणेकर, समीर पेडणेकर, म्हणजे तो म्हणजे त्यांच्या टीम संघातून आल्यापासून तो असा प्लेअर आहे की त्याच्या आधी पण मी नव्हतो त्यावेळी पण तो वन साइड मॅच फिनिश करायचा. जेव्हा आता मी आलो तेव्हा आम्ही दोघं मिळून एकत्र खेळतो, त्यामुळे आमची टीम पण बॅलन्स होते आणि आमचे लहान म्हटलं तरी काय नाही, पण आमचे दोन पोरगे आहेत म्हणजे वैभव वराडकर एक आणि पार्थ मसूरकर एक, दोन्ही एवढे टॅलेंटेड पोरगे आहेत की त्या दोघांमुळे असं म्हटलं तरी आम्ही यावर्षी सुपवाड रामंदिर सुपवाड बऱ्याचशा टुर्नामेंट मोठमोठ्या एक गावच्या टुर्नामेंट आम्ही जिंकलो. त्या दोन मुलांनी एवढी मेहनत करून म्हणजे तेवढे मेहनत करायची की वन साइड आम्हाला बॉलिंगच्या जीवावर आम्ही जाऊन असं आहे बॉलरचं काम आहे आपलं बॉलिंग टाकणं बरोबर, पण बॅट्समनने आम्ही किती रन मारले, मी आणि समीर 100 रन मारतोय, पण बॉलरने ते रन थांबवायला पाहिजे ना की बाबा एवढे रन्स मारून का आपण मॅच हरतो पण फायदा नाही त्याचा. पण हे दोन मुलं अशी होती की त्यांनी 100% आपला एफर्ट देऊन आम्हाला वन साइड मॅच बॉलिंगवर पण जिंकून दिला त्या दोघांना. दर्शन बद्दल काय सांगू? दर्शन बद्दल म्हणजे दर्शन आपल्या सिंधुदुर्गाची शानच आहे. आणि पहिली गोष्टी म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे आपल्याकडे कोणतरी एक मोठा खेळाडू जो आपण हक्काने सांगू शकतो की बाबा आज सिंधुदुर्गाचे खेळाडू दर्शन बांदेकर जो आहे त्याचं आम्ही हक्काने नाव घेतो, कारण बाकी आमच्या तरी एवढा मोठा खेळणारा असं कोण झाला नाही, आपला दाजी पण असेल तो पण एक मोठा खेळाडू आहे, पण त्याला कुठे प्लॅटफॉर्म भेटला नाही, पण दर्शन ऑलराऊंडर असल्यामुळे त्याला जास्त संधी भेटत गेला आणि त्याने त्याचं सोनं केलं आणि आज तो नेक्स्ट लेवल खेळतोय आणि तो असाच खेळत राहू. की दर्शन कोणत्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्म म्हणजे ISPL सारख्या स्पर्धेमध्ये दर्शनची वर्णी लागावी अशी प्रत्येकाला असं प्रत्येकाला वाटते की दर्शन त्या स्पर्धेमध्ये नक्कीच लवकरात लवकर खेळेल. एक गोष्ट मला सांगायची राहूनच गेली की माझा मित्र देवेंद्र हिंदळेकर जेव्हा पेंडूरची पहिली टुर्नामेंट खेळलो तेव्हा असं ती टुर्नामेंट एक असतं ना की आपले एक चान्स द्यायचा असतो प्लेयर्सला, तो चान्स म्हणजे दिलेला पहिला खेळाडू म्हणजे माझा दिडी, ज्याने मला बऱ्याचशा टुर्नामेंट खेळवल्या, म्हणजे तिकडच्या कणगोली पट्ट्यातील सगळ्या टुर्नामेंट म्हणजे कनेडी असते किंवा तिकडच्या पुढच्या सगळ्या टुर्नामेंटला दिडीने खेळवल्या. म्हणजे मला त्याने पूर्ण माझं नाव थोडं म्हटलं की 20-25% जे नाव आहे ते दिडीमुळे झालं म्हटलं तरी काय नाही, तर तिकडच्या पट्ट्यात आता पण गेला तरी नाव सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी, ते कारण म्हणजे दिडी आहे, कारण तिकडचा एक लिजेंड म्हणजे दिडी आहे, सगळ्यांना मानणार आहे, म्हणजे तिकडे सगळी लोक मानतात ते आपल्या दिडीला. आणि त्यांनी मला बऱ्यापैकी चान्स दिला सगळ्या टुर्नामेंटला आणि आता पण तो कुठेही टुर्नामेंट असते पहिला पण मला सांगायची की गोविंद आपल्या या टुर्नामेंटला खेळायला जायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी संधी देतो आणि आता याच्या पुढेही देईल अशी मला आशा आहे. कौस्तुभ मसूरकर बद्दल थोडक्यात सांग. कौस्तुभ मसूरकर म्हणजे माझा थोडक्यात देवच आहे, माझ्या लाईफला म्हणा की माझ्या लाईफला इम्प्रूव्ह करणार म्हणजे मला सपोर्ट करणारा, किंवा जेव्हा मी शून्यात होतो पहिली शून्यात माझ्याकडे काही नव्हतं असा माझा देवच म्हटलं तरी काही नाही. त्या माणसाने मला बऱ्यापैकी मदत कुठच्याही गोष्टीत कधी मला अडवलं नाही, मला कधी कुठची गोष्ट लागली हक्काने दिली. आता जो मी ब्रँड अँबॅसिडर आहे मयूर स्पोर्टचा, त्या मयूर स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर होण्याचं कारण म्हणजे कौस्तुभ मसूरकर आहे. राजूदादा वालेकर हे मला पहिले ओळखत नव्हते किंवा मी कोण आहे कसं आहे, पण जेव्हा कौस्तुभ मसूरकर आणि मयूर स्पोर्टची आता जी फॅक्टरी आपली कट्ट्यावर चालवायला घेतली पहिली, म्हणजे कौस्तुभने आपलं स्वतः घातलेली ती फॅक्टरी, तेव्हा कौस्तुभने मला एक फोन केला की बाबा गोविंद तू सहसा माझ्या अँबॅसिडर होशील का मयूर स्पोर्टचा. तर म्हणजे पहिला कौस्तुभ असा माणूस आहे की ज्यांनी मला नाव लौकिकात आणलं असं, म्हणजे मयूर स्पोर्ट हा मोठा ब्रँड आहे, त्या ब्रँडचा अँबॅसिडर मी कमी वयात झालो, म्हणजे एकदम लहान वयात झालो. अशी बऱ्याच जणांना बरेचसे खेळाडू आपले सोयीला किंवा काय त्या म्हणजे ते प्लेअर पाठी राहून मी कुठेतरी मला पुढे प्रमोट केलं त्या माणसाने, म्हणजे असा कौस्तुभ. नक्कीच कौस्तुभ बद्दल माझ्याही बऱ्याचशा आठवणी आहेत. प्रत्येक वेळी मी बोलू नाही शकत, पण नक्कीच कौस्तुभही आम्हाला तेवढं सहकार्य करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गोविंद क्रिकेट खेळत असताना घरच्यांचा सपोर्ट आपल्याला
महत्वाचा असतो. तुझ्या घरच्यांचा तुला किती सपोर्ट? माझ्या घरच्यांच्या मध्ये माझे आई बाबा मला कधी क्रिकेट खेळताना अडवलं नाहीये. म्हणजे आमचा आता मी 7वी-6वीत असताना म्हणजे आमची राकेश त्यांची बौद्धवाडी म्हणजे तिथे मी 6, 6:30, 7 वाजेपर्यंत खेळायला जायचो. पण रात्री लेट व्हायचं मला यायला. पप्पा माझे मला न्यायला यायचे का तर माझा मुलगा कुठे बाबा काय व्हायला नको किंवा काय म्हणजे काळजी करायची. पण त्यांनी कधी मला क्रिकेट आता ह्या पण पोझिशनला मला कधी क्रिकेटसाठी त्यांनी अडवलं नाही. प्रत्येक वेळी मला सपोर्ट करत गेले. आमची घरची परिस्थिती नव्हती तेव्हा तरी सुद्धा त्यांनी कधी मला अडवलं नाही. त्यांना तेवढं जमायचं ना तेवढं माझ्यासाठी ते करत गेले. त्यांचे मी कायम ऋणी आहे आणि त्यांची उपकार कधी माझ्या फिटणार सुद्धा नाही. क्रिकेट म्हणा किंवा जीवन लाईफ मध्ये असा कोणता क्षण आलेला ज्या दिवशी असं वाटलं होतं की सगळं संपलंय? असं म्हणजे एक किस्सा आहे की माझे वडील आमची परिस्थिती पहिल्यापासूनच अलगीच होती. तेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे आमच्या इथे डुक्कर त्यांनी एक हल्ला केला माझ्या वडिलांवरती आणि पूर्ण म्हणजे सगळीकडनं पूर्ण जखमी झाले. त्यावेळी असं वाटलेलं की म्हणजे आता आम्हाला तेव्हा सपोर्ट करायला कोणी नव्हतं. मला 5 बहिणी आहेत, मी एक 6वा. माझी आई लोकांची घर काम करायची तेव्हा सगळ्यांची आणि आम्हाला 5 जण भावंडांना बसायचे. पप्पा माझे व्यसनाआहारी होते तेव्हा भरपूर व्यसन करायचे की त्याला तोडही नाही. पण असं होतं की त्यावेळी आम्हाला सपोर्टही कोणाचा नव्हता बऱ्यापैकी. कोणाचाच सपोर्ट नव्हता. पण आमचे एक विकास गावडे म्हणा, आमच्या गावातील एक ज्येष्ठ गावकर म्हणतात त्यांना, असे बरेचसे लोक आहेत. विकास गावडे तर ते अजून एक त्याचं नाव मला म्हणजे येत नाही मला नाव, पण असे एक लोक आहेत 2-3 जण. त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. पप्पांना तेव्हा मदत म्हणा किंवा काय त्यावेळी असं वाटलेलं की सगळं काही संपून जाणार की वडील नाही तर सगळं संपलं असं वाटलेलं मला. पण त्या लोकांनी एवढा सपोर्ट केला. माझ्या आईचा मला पूर्णपणे सपोर्ट असतो की माझ्यासाठी हवं ते करू शकते. मला त्या गोष्टींमुळे माझे आज वडील त्या 1 वर्षानंतर ते परत रिकव्हर झाले पूर्ण याच्या जखमातून आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांनी समजावून त्यांना आपलं एक पंढरपूर त्या ठिकाणी घेऊन गेले. माझ्या आईला वगैरे ते सगळेजण घेऊन गेले आणि तिथे पप्पाने एक व्यसन सोडलं त्या ठिकाणी. 2010 मध्ये व्यसन सोडलं पप्पांनी आणि त्या दिवसापासून आतापर्यंत पप्पांनी व्यसन केलं नाही. आणि त्या दिवसापासून 2011-12 पासून आमची परिस्थिती थोडे सुधारत गेली आणि आता एक स्टेबल आहोत की 2 टाइम आम्ही खुश आहोत खाऊन पिऊन. एखाद्या लाईफ मध्ये एक ट्विस्ट असतो. म्हणजे आजपर्यंत गोविंद एक हलाखीचे दिवस काढत होता आणि आज गोविंदची परिस्थिती थोडी बदललेली आहे. याच्या मागे एक ट्विस्ट असणार. तो ट्विस्ट ऐकायला नक्की लाव. ट्विस्ट म्हणजे एक माझा कौस्तुभ त्याने म्हणजे एक वेळ होती की माझ्याकडे एक खिशात ₹1 सुद्धा नव्हता आणि त्यावेळी कौस्तुभ शिर्डीला जात होता आणि असं विचित्र होती की त्याने दुसऱ्या एकाची तिकीट काढलेली पण त्या व्यक्तीने त्याला टाइमला बसवलं. मग तो माणूस मला घेऊन गेला आणि त्यानंतर मला जे आम्ही 2 जण गेलो सोबत त्याची फॅमिली होती तरी पण तो मला त्याची फॅमिली असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून तुम्हाला घेऊन गेलेला. आणि तेव्हा म्हणजे मी त्याची भक्ती करतो म्हणजे आपला शिर्डीचा साईबाबा त्या देवाकडे मला घेऊन गेला आणि त्या देवाकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला सजेशन दिलेलं की लाईफ मध्ये कधी हार मानू नको. कधीही गरज पडली तरी मी तुझ्या सोबत आहे. आणि त्या दिवसानंतर जेव्हा मी रिटर्न आलो त्याच्यानंतर मला माझी एक आयडिया आली डोक्यात. त्या गोष्टीनंतर त्यांनी मला सपोर्ट पण केलं त्या गोष्टीसाठी काही विषय नाही. पण त्यानंतर माझी लाईफ वेगळी चेंज होते ना तशी माझी लाईफ चेंज होत गेली. त्यानंतर माझे मित्र आहेत बरेचसे मनोज वांगणकर, विक्रम, विशाल वायके, प्रवीण असेल किंवा माझा एक म्हणजे आहे एक किस्सा एक तेजस सातार्डेकर असेल, अनिकेत राऊत आहे माझे मित्र, निलेश आहे, असे बरेचसे माझे मित्र आहेत. त्यांनी मला त्या गोष्टी सपोर्ट केला. म्हणजे एक नाका आहे आमचा वरचा नाका सुखवाडचा म्हणतात तिथे मी यायला सुरुवात झालो आणि तिथे आल्यानंतर एक त्यांच्या त्या सगळ्यांची म्हणजे मनोज त्या सगळ्यांची चांगली नाव आहेत आपल्या सगळेजण म्हणजे चांगल्या पोझिशनला आहेत आता सध्याच्या ठिकाणी. पण त्यावेळी त्यांचं नाव त्यांच्यासोबत असल्यामुळे मला एक फायदा झाला की जो व्यवहार करायचो त्यावेळी गोष्टींमध्ये त्यांच्या मनात भीती असायची की बाबा मनोज सोबत आहे किंवा विकी सोबत आहे त्यांच्यासोबत असतो म्हणजे ते साला सपोर्ट करतील. अशा लोकांमुळे माझा जो व्यवहार आहे तो पुढे पुढे चालत गेला त्यात यश मिळत गेलं आणि मी आज चांगल्या पोझिशनला म्हणजे असं नाही की ती पण नाही पण ठीक आहे म्हणजे मी माझ्या पायावरती 2 पायावर चांगला उभा आहे. मालवण तालुक्यातील एक गाव आणि त्या गावातील एक खेळाडू जो खेळाडू एकेकाळी पंचक्रोशी किंवा दशक्रोशी म्हणून किंवा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून बघितला जाईल. काही कारणास्तव दुखापतीमुळे त्याला आज क्रिकेट खेळता येत नाही. तर त्याच्याबद्दल काय सांग? त्याच्याबद्दल सांगावं तेवढं म्हणजे कमीच आहे. माझी सुरुवात करणारा ते म्हणजे नितीन दबडे आहे. त्याने मला संधी दिली नसती तर आज मी इथे बसलो सुद्धा नसतो या ब्रॉडकास्टमध्ये.
आणि त्या गोष्टीमुळे म्हणजे तिची जी लीग होती पेंडू त्या गोष्टीमुळे माझं आज नाव झालं. तो खेळाडू असा आहे तो प्रत्येकाला सपोर्ट करतो आणि त्याचा खेळ त्या काही होता त्या काही म्हणजे नितीन दबडे सारखा लेफ्ट हँडेड बॅट्समनच कोण नाही जवळ. म्हणजे माझ्या माझ्या बघण्यात तरी कोणीच नव्हता. मी एकदम लहान होतो आमची टुर्नामेंट होती आमच्या गावराची शाळेकडे आमच्या हायस्कूल आहे तिथे टुर्नामेंट चालू होती त्यांची. आणि त्यावेळी नितीन दबडेला तिथे इंजुरी झालेली. डोळ्यावरती बॉल बसलेला आणि डोळ्याचा म्हणजे मोतीबिंदू झाले डोळ्याचा. आणि त्या टुर्नामेंट नंतर नितीन दबडे पुन्हा त्यांनी बॅकअप म्हणजे झालंच नाही त्याचं. पण त्याच्या आधीचं जे क्रिकेट होतं नितीन दबडेचं ते नेक्स्ट लेवल होतं. म्हणजे तो वन साइडेड साई स्पोर्ट कट्टाची आपली टीम आहे वन साइडेड तो जिंकून द्यायचा. नितीन दबडे विशाल दबडे म्हणा आपला पंकज म्हणजे तेव्हाचे निखिल परब मोठं नाव म्हणजे निखिल परब म्हणजे एक फ्रेंडशिप चेनवन सारख्या संघातून निखिल परब आपला खेळला आहे. पण एक त्याचं पण एक दुर्दैव आहे की तो बॅकफुटला आला आणि तो काही कारणास्तव क्रिकेट पासून थोडा थोडा लांब होत गेला. पण नितीन दबडे हा एक सिंधुदुर्गातील टॉपेस्ट बॅट्समन म्हणजे नितीन दबडे होता तेव्हा लेफ्ट हँडेड. नक्कीच नितीन नंतर आता प्रदेश पाहायला मिळतो. प्रदेश नंतर नक्कीच मालवण तालुक्यात आता गोविंद आले. जरी कुडाळ तालुक्यातला असला तरी गोविंद आता मालवणमध्ये घडतो. नक्कीच मालवण तालुका ही कुडाळ तालुक्याप्रमाणे गाजवेल यात काही शंका नाही. मी 100% प्रयत्न करेन. पण माझा मालवण तालुका असा आहे की मला प्रत्येक वेळी त्याने सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलाय. माझा पायस मित्र आहे किंवा पायस म्हणजे मालवण तालुक्यात सगळेच माझे मित्र. त्यांनी मला कुठच्याही गोष्टीला क्रिकेटच्या संबंधित कधीही अडवलं नाही. त्यांनी मला प्रत्येक वेळी सपोर्ट केला प्रत्येक वेळी खेळायची संधी दिली. त्या गोष्टींमुळे आज मांद्रेमची आता एक 10 लाखाची टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंट मला त्यांनी संधी दिली खेळायला. संधी देणार आहे आता आहे ती टुर्नामेंट. म्हणजे बऱ्याचशा टुर्नामेंट मालवण तालुक्यात मला खेळवल्या बऱ्याचशा टुर्नामेंट त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी घडलो. म्हणजे त्यांचा सपोर्ट मला प्रत्येक वेळी होत गेला. नक्कीच गोविंद तू या ठिकाणी आमच्या मध्ये आलात. आपल्या मनातील गप्पा मैदानातील गप्पा रंगतदार झाल्या. या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल तुझे आभार मानतो. मी पहिलं म्हणजे मी तुझे आभार मानतो की तुम्हाला एवढ्या चांगल्या शो मध्ये तुझ्या चालू केलं. मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की मला शेखर बोलवेल. जेव्हा जोवेलची मी पहिली क्लिप बघितली की मला वाटत होतं की मनातून की मी पण असं काहीतरी बोलू शकतो. पण भीती पण होती मनात की कॅमेरा समोर असल्यानंतर कसं बोलेल. पण एक संधी जी मला हवी होती ती तू निर्माण करून दिली. तुझे पहिले आभार. माझे सगळे जे काय असतील आयुष्यात गोष्टी तू त्या प्लॅटफॉर्मवर मला आणायला दिली तुम्ही संधी दिली त्या गोष्टीसाठी मी खरंच मनापासून आभारी. धन्यवाद.